मनोज जरांगे पाटिल ने जालिना गांव में आरक्षण की मांग के लिए भूख हड़ताल शुरू की और मराठवाड़ा के मराठों को ओबीसी से आरक्षण देने की मांग की। फिर उन्होंने महाराष्ट्र राज्य के ओबीसी से सभी मराठा समुदाय के लिए आरक्षण की मांग की। पूरे महाराष्ट्र में 29 मार्च को मुंबई सह्याद्री हॉल में मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, ओबीसी मंत्री और राज्य के मुख्य सचिव, ओबीसी विभाग के सचिव और राष्ट्रीय ओबीसी महासंघ और अन्य ओबीसी संगठनों के पदाधिकारियों के साथ ज्ञापन देने के बाद मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण नहीं देने का आश्वासन देकर राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रविंद्र टोंगे की 31 दिन की भूख हड़ताल खत्म करा दी। लेकिन मनोज जरांगे पाटिल बार बार कुणबी प्रमाण पत्र की मांग कर रहे हैं। तुम्हाला सांगतो की 54 लाखापैकी 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। बघा, तुम्ही लोक समजून घ्या की जी शिंदे समिती बसविण्यात आली होती त्यांनी काय केलं, 1948 ते 1967 किंवा 48च्या पूर्वीचे कागदपत्र तपासले। त्याच्यामध्ये कोणाकोणाचे कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे 3 प्रकारे जाती लिहिलेल्या आहेत, त्यांची आकडेवारी काढली, नोंदी झाली। आता याच्यामध्ये ज्यांच्या 48 ते 67च्या मध्ये नोंदी आहेत त्यांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे ना, कारण आरक्षण ओबीसीला केव्हा लागू झालं, 1994। 2004 ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आले। तर ज्यांच्याजवळ ज्यांच्या महसुली कागदपत्र किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेला आहे, त्या सर्वांनी ऑलरेडी कागदपत्र काढले, त्यांचे पोरं ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नोकरीला लागले, सर्वच लागले। त्यामुळे ते लोक पुन्हा कशाला घेणार प्रमाणपत्र, कारण ऑलरेडी ते बेनिफिट घेऊन राहिले ओबीसीचे। म्हणून बरं झाला तुम्ही मुद्दा काढला। म्हणून या माध्यमातून पुन्हा मी सरकारला सांगू की आता जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण करताना मी वारंवार सांगतोय की फक्त आणि फक्त मराठा जातीचं सर्वेक्षण करा। कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी ह्या ज्या 6 जाती आहेत, ज्या 6 जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत।